मराठी दौलतीमधील कोकण परगण्यातील एक छोट्याशा नेपाळी गावी एका ज्योत पेटली. हळूहळू ती तुळापूरच्या रोखाने येऊ लागली, जिथे मोगली छावणी पडली होती. पण ती ज्योत इकडे येत असताना ती ज्योत भव्य आणि दिव्य तशीच सतेज बनू लागली. क्षणाक्षणाने ती मोठीच होत गेली. तुळापूरवर ती किंचित थांबली. तिची भव्यता, दिव्यता आणि तेजस्विता अशी काही झाली की शहजादी ती पाहू शकली नाही. अगदी दैदिप्यमान खुर्सदनूर सूर्यासारखी तेज अन प्रखरता. त्यानंतर ती किंचित पुढे झुकली आणि उत्तरेच्या दिशेने सरकू लागली. उत्तरेकडे जाताना ती अधिकाधिक मोठी होत गेली. ती दिल्लीच्या रोखाने सरकत असताना ती आकाशास भिडली. तमाम आकाश व्यापले दिल्लीवर आली. तिथे क्षणभर स्थिरावली आणि वीज बनून ती दिल्लीवर कोसळली. तेजाने, वेगाने अन शक्तीने तख्तासह दिल्ली आग्रा नेस्तनाभूत झाले. ती ज्योत उत्तर हिंदुस्थानात व्यापून पुन्हा आसमानात झोपावली. आता ती पश्चिमेला मगरिबईला वळली. कदाचित मक्का मदिनाकडे वळेल असे समजून शहजादी किंचाळून उठली. होय, स्वप्नच होते ते. कधी कधी स्वप्ने भविष्य सांगता अशी माणसाची समजूत आहे. विधाता अशाच माध्यमातून आपले अस्तित्व दाखवत असतो. जग त्याला संयोग किंवा इत्तेफाक म्हणत समजते, पण विधात्याने संकेतातून जणू हेच सूचित केलेले असते.